फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचं चहा नाश्ता वगैरे? आणि माझं सगळं आवरले. मला आता आवरून निघायचे, पण बघितलं का तुम्ही किती सारा म्हणजे सूर्य उगवलेला आहे, त्यामुळे खूप असा प्रकाश पडत आहे. पण समजून घ्या, एवढी ब्राईटनेस दिसतोय की बस. कानाचं माझं बघा आणखीन पण जखम बरी होत नाहीये. बरं होतंय त्याला हात लागला की परत चिडतंय, बरं होतंय त्याला हात लागला की परत चिडतंय. ते असं जखम वाढत म्हणणार नाहीये, पण होती. तर ना माझं सकाळचं आता सगळं आवरलंय आणि आता सकाळी स्वयंपाक नसतो मला. का तर बाबू, आता मला सकाळी स्वयंपाक नसतो. एकच टाइम स्वयंपाक करते मी संध्याकाळी, कारण बाबू एकच टाइम जेवण करतो, बरोबर का? आणि तर त्यामुळे आणि मला आता सकाळचं सगळं आवरलं. माझंही कसं ऑफिसमध्ये जेवण असतं, त्याच्यामुळं मलाही डब्बा घेऊन जायची गरज पडत नाही. मी संध्याकाळी आल्यावरच स्वयंपाक बनवते. त्यामुळे मी आता म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. तर मला व्हिडिओ ह्या विषयावरती बनवायचा आहे. तर बरोबर आहे, मला माझ्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं होतं की ना, तू तुझी जी लाईफचा जो भाग आहे, जो मी आत्ता जस्ट तुम्हाला शेअर केला आहे, तो मला बोलत होता की शेअर करू नको. आणि मला वाटलं नव्हतं की लोक त्याचा गैरफायदा घेतील. मी सांगण्याचा गैरफायदा लोक घेतील असं मला वाटलं नव्हतं, म्हणून मी शेअर केलं. तर परंतु आज कुठेतरी जाऊन मला तो योग्य होता असं वाटतंय. का वाटतं माहिती आहे का? की तो मला बोलत होता की सगळ्याच गोष्टी शेअर करणं योग्य नाही, आणि सगळ्याकडेच मलम नसतो जखमेवर लावायला, तर मीठ सुद्धा असतं. तर बरोबर आहे, चुकलं माझं. मला असं वाटतं की मला असं वाटलं होतं की माझी ते शेअर केल्याने जो लोक दिखावा करतात ना, बरं का, दोन बायका वागवण्याचा, किंवा जे लोक सांगतात ना दोन बायका बद्दल, तर मला ते दोन बायकांची खरी लाईफ काय असते ना, आणि त्या मागचीला काय काय भोगावं लागतं, आणि तिचं काय चलतं, किंवा तिला कुठले अधिकार आहेत नाही आहेत ही माहिती असावं. आणि पुढे जी काय होणार आहे ती माझ्यासोबत झाली, ती बऱ्याच बायकांसोबत व्हायला नको, म्हणून मी ती शेअर केलं होतं. आणि माझा तो निर्णय होता, बाकी माझा कुठलाही हेतू नव्हता. आणि मला ना, की जे झाकून राहिले ना आतापर्यंत, ते मला थोडंसं बाहेर आणायचं होतं. का आणायचं होतं? की कारण ना, की असे लोक असतात या जगामध्ये, म्हणून मला दाखवून द्यायचं होतं. पण मला माहिती नव्हतं की खरंच समाजामध्ये असे पण लोक आहेत की आपण काही आपल्या गोष्टी शेअर केल्यावर त्याचा गैरफायदा स्वतःच्या सुयानुसार उचलतात, बदनामी करण्यामध्ये त्याचा वापर करतात, लेडीजला मागं खेचण्यासाठी त्याचा वापर करतात. लेडीजला एखादी जर लेडीज आपल्याला भाव देत नसेल, बरं का, तर तिला आपल्याकडे ओढायची कशी, बरं का, तिला आपल्या पायापर्यंत आणायची कशी, तिला आपल्यापर्यंत आणायची कशी, तर तिची बदनामी करून, तिचा वीक पॉइंट शोधून, तिचा कॅरेक्टर खराब करून, तिला मानसिक त्रास देऊन, असे काही लोक अशा वृत्तीचे असतात. आणि हा अनुभव मी घेतलाय. तर मी जी गोष्टी माझ्या लाईफमधली शेअर केली होती, ती गोष्टीचा फायदा एका गिधाडाने उचलला, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. कारण ही बी त्याचीच अवलाद आहे, ही त्यांची अवलाद आहे, ज्यांना 40 दिवस टॉर्चर केलं तरी सुद्धा त्यांनी त्यांचा धर्म बदलला नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, बरं का, त्यांचीच आम्ही शिकवण आहे आम्हाला. काही जरी झालं तरी स्वतः सत्याची बाजू सोडायची नाही, आणि काही जरी झाले तरी हार मानायची नाही, बरं का. तसं त्या व्यक्तीने माझं नाव खराब केलं, बरंच काही कॅप्शन टाकून घाण ही केलं. बाबा, तुझ्याकडून तर अपेक्षा पण नव्हती मला, बरे का, की तू चांगला वागशील, कारण तू आधीच काय आहे ती सगळ्यांना माहिती आहे, बरोबर का. आणि राहिला प्रश्न, तर इज्जत तेच लोक देतात ज्यांचे संस्कार इज्जतदार असतात. जो स्वतः इज्जतदार असतो तो दुसऱ्यांना इज्जत देतो. तुझ्याकडे इज्जतच नाहीये, तू तुझ्या घरात आई बहिणीला तसाच वागवतो, म्हणून तू दुसऱ्यांच्या आई बहिणीची काय इज्जत करणार आहे, बरोबर की नाही. पण असो, मला अशा नालायक लोकांवरती बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मला एकच म्हणायचं आहे
की तुम्ही दुसऱ्याकडे बोट करता त्याच्या आधी बघायचं ना, हे बोट बघा, हे बोट बघा, 3 बोट तुमच्याकडे आहेत, बरोबर आहे का? म्हणून लक्षात ठेवायचं की दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये चाललंय काय, दुसऱ्यांनी काय केले काय नाही हे बघत बसण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यामध्ये जर एवढी तडजोड केली ना, स्वतःच्या आयुष्याला इतरांना बदनाम करण्यासाठी जेवढा जोर लावता ना तुम्ही, जेवढी मेहनत करता ना तुम्ही, तर त्याच्यापेक्षा जर स्वतःच्या आयुष्यासाठी जर मेहनत केली ना, तर स्वतःचं आयुष्य सुंदर होतं, या मताची मी आहे. आणि मी इतरांच्या लाईफमध्ये काय चालले हे कधी बघत नाही, हे कधी बघत नाही, बरे का? मी ना माझ्या लाईफमध्येच मला कसं काय बेटर करता येईल, मला कसं अजून हे करता येईल, मी कशी अजून पुढे जाईल, मी कसं माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करन, मी माझ्या मुलांना कसं अजून हे करन, माझा फोकस इथं असतो. कारण ना रिकामचोट कामं फक्त तेच लोक करू शकतात जे रिकाम टेकडे असतात, बेवडे बावडे असतात, सुपारी बाज असतात, बरे का? आणि जे फक्त दुसऱ्याच्या आयुष्यात काय गोंधळ आहे हे शोधण्यामध्ये असतात, किंवा दुसऱ्याच्या ह्याच्यात कसे चमचे ढवळायचे, दुसऱ्याच्या आयुष्याला कसे घोडे लावायचे, दुसऱ्याचं आयुष्य कसं बदनाम करायचं, एखाद्या लेडीजला इज्जतीनं जगत असेल तर तिला बदनाम कसं करून सोडायचं, एखादी लेडीज जर आपल्याला भाव देत नसेल तर तिला आपण कसं आपल्याकडे ओढायचं, हा काही लोकांचा रक्तात घाण असते. आणि मी तशी नाही आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये चाललंय ना हेच मला सुचत नाहीये, त्याच्यामुळे मी एवढी रिकाम टेकडी नाहीये की कुणाच्या आयुष्यात काय चाललंय ते उचलून टाकायला, त्यांना बोलायला, त्यांच्यावरतीही करायला, एवढी मला सवय नाहीये. आणि मला एवढा वेळ पण नाहीये. आणि मी अशा फालतूक लोकांवरती माझा वेळ पण वेस्टेज घालवत नाही, बरं का? नाही घालवत. कारण ना एक एक क्षण महत्वाचा आहे. कधी माझा कुठे माझा शेवट होईल मला माहिती नाहीये. आणि मला ज्या मुलांसाठी मला केलंय, अजून बी खूप काही करायचंय, की मी गेल्यानंतर माझ्या मुलांना कुणाच्या तोंडाकडे बघायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणून माझ्या मुलांसाठी मला खूप काही करायचंय. मी अशा फालतूक लोकांकडे मला लक्ष द्यायचं नाहीये आणि अशा फालतूक लोकांवरती माझा टायमिंग वेस्टेज घालवायचा नाहीये, म्हणून मी सोडले, बरं का? आणि मी माझ्या मार्गाने जातच राहणार आहे. मला आवडतं तसे मी व्हिडिओ बनवत राहणार आहे, मला जे वाटतं ते मी बोलत राहणार आहे, मला जे वाटतं ते मी करत राहणार आहे. माझी जिंदगी आहे, माझा निर्णय आहे आणि मला काय करायचं हे माझं आयुष्य आहे. तुम्ही बोलणारे आहात, तुम्ही मला पोसायला येणार आहे का? नाही. मला कमी पडल्यानंतर द्यायला येणार आहेत का? मी या जगातून गेल्यानंतर माझ्या मुलांचं पालन पोषण करायला येणार आहेत का? नाही. माझी मुलं रस्त्यावर आल्यावर तुम्ही त्यांना घर देणार आहे का? नाही. मग मी तुमचा विचार का करू आणि तुमच्यासारख्या कुत्र्यांकडे लक्ष का देऊ? माझी लाईफ आहे, मी ठरवल मला कशी जगायची. हो, संस्कारांनी मी पण जगले की 14 वर्ष संस्कारांनी जगले. आता बी संस्कार आहेत आणि आता बी संस्कार पाळून सगळ्या गोष्टी करते. पण मला जे आवडतं ते मी 100% करते, मी करत राहणार आहे. कारण ना ह्या व्हिडिओ असा बनवला तर जग काय विचार करेल या गोष्टीचा मी विचार करणार नाहीये. मला आवडला, मला वाटलं की असं बनव, मी बनवला. त्याच्यातून तुम्हाला चांगलं घेता येत असेल घ्या, नसल घेता येत तर सोडून द्या. मी किती जरी चांगलं बनवलं तर तुम्ही त्याच्यात निगेटिव्ह शोधणार आहेत, बरोबर की नाही? आणि मी किती बी निगेटिव्ह बनवले तर ज्याला चांगलं शोधायचं आहे ना तो नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं शोधणार आहे, बरोबर ना? म्हणून मी सांगत असते की आपली लाईफ आहे, आपण ठरवा कसं जगायचंय. कारण हे देश स्वतंत्र झालेला आहे, प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहे. तो त्याच्या मतानी अनुसार किंवा त्याच्या सोयी अनुसार जगत असतो आणि त्यांनी खूप काही बघितलेलं असतं. त्याच्यानंतर तो त्याचे निर्णय असे असतात की त्याला काय आवडतं काय नाही आवडत. कारण ना हे जग सगळ्यांना नावं ठेवतं, देवाला सुद्धा सोडत नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे, मला किती बदनाम करायचंय ते कुणी करायचंय ते करा, मला ह्याच्यानी घंटा फरक पडत नाही. कारण मला उत्तर फक्त माझ्या देवाला द्यायचं आहे, मला बाकीच्या कुणालाही द्यायचं नाही. स्पष्टीकरण त्यालाच द्यायचं असतं ज्याची लायकी असते. मी परत पण म्हणन, स्पष्टीकरण त्यालाच द्यायचं जो आपल्या आयुष्यामध्ये मॅटर करतो, ज्याच्याशी आपल्याला घेणं देणं आहे आणि ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचंय त्याला स्पष्टीकरण द्यायचं असतं. फालतूक अशा भुकणाऱ्या कुत्र्यांना स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, मला तरी वैयक्तिक तसं वाटतं. आणि मी कुणालाही स्पष्टीकरण देत नाही आणि देणार पण नाही आणि मला काही घेणं देणंच नाही. स्पष्टीकरण त्याच व्यक्तीला द्यायचं जो तुमच्या सुखदुःखात असतो आणि जो तुमच्यासोबत राहतो त्याला स्पष्टीकरण द्यायचं. बाकीच्या फालतूक लोकांना स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आणि प्रत्येक वेळेला स्पष्टीकरण देणं, पुरावा देणं, हे करणं ते करणं, हे जर लक्षणं असतील ना तर अशा माणसांपासून लांब राहायचं. हो, कारण पुरावे जो फक्त पुराव्यावरती चालतो, जो फक्त पुराव्यावरती विश्वास ठेवतो,
अशा माणसांपासून 100 हात लांब राहायचं. कधी कधी पुरावे सुद्धा खोटे असतात, पण एखादा माणूस जो खरा असतो, जो खरं बोलतो, ओरडून ओरडून सांगतो माझं खरंय माझं खरंय, तो जीव जरी गेला तरी त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत, पुराव्यावरती विश्वास ठेवतात. तर प्रत्येक गोष्ट पुराव्यावर चलत नसते, प्रत्येक आयुष्य पुराव्यावर चलत नसतं, प्रत्येक माणूस हा पुराव्यावर चलत नसतो. लक्षात घ्या. शब्दा घेऊन खोटे बोलणारे माणसं आहेत या जगामध्ये. तर जो सत्य आहे ना, तो सत्य, भलेही त्याला लेट सत्य चा विजय होतो, पण होतो. आणि जेव्हा काट्या बसायला सुरुवात होतात ना देवाच्या, तेव्हा आवाज येत नाही, पण जखम मात्र अशी भयानक होते की जिंदगीमध्ये तो माणूस कधीच उठू शकत नाही. तर चला, समजणाऱ्याला इशारा काफी. सांगायचं एवढंच आहे की आपण जे दुसऱ्याला देण ना, तेच तुम्हाला भेटणार आहे. तर मला तर शक्यतो, मी तर सगळ्याला चांगलं देण्याचा प्रयत्न करते, हसून खेळून मस्ती मजाक करून राहते. कारण मला असं वाटतं की हे जीवन पुन्हा नाहीये, आणि नावं ठेवणारा पण त्याच रस्त्याने जाणार आहे, बदनाम पण त्याच रस्त्याने जाणार आहे, संस्कारी पण त्याच रस्त्याने जाणार आहे, आणि सर्व गुण संपन्न पण तोच रस्त्याने जाणार आहे. फक्त फरक एवढाच आहे बघणाऱ्याच्या दृष्टीचा. मग ती दृष्टी कशी पण असू द्या. एखाद्यावरची जर नियत फिरली ना, तर त्याची विषयच नाही. नियत म्हणतात ना, नियत खराब आहे त्याची. तसे काही लोक असतात जे तुम्हाला, त्यांची नियत खराब झाली की तुम्हाला बदनाम करतात. तर बदनामीला घाबरू नका बरं का. बदनामीला घाबरायचं नाही, आपल्या मतावर ठाम राहायचं, आपली इज्जत आपण सांभाळून राहायचं. स्वतःला इज्जत आहे का नाही माहिती आहे ना, बस. बाकीच्यांनी इज्जत द्यायची अपेक्षाच ठेवायची नाही. कारण ह्या समाजामध्ये, या जगामध्ये दुसऱ्याला इज्जत देणारे खूप कमी लोक आहेत. इज्जत घालवणारे भरभरून भेटतील पावलागणी तुम्हाला, पण इज्जत देणारे ना लाखात करोडोमध्ये एखादा असतो. आणि असे काही मोजके लोक आहेत माझ्यासोबत जे मला इज्जत देतात, मला समजून घेतात. त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते आणि बनवत राहणार. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत बाय.